गॉड इज गुड. परमेश्वर कसा आहे? सर्वदा चांगला परमेश्वर आहे. त्याला धन्यवाद देऊ. परमेश्वराचे मी आभार मानते. ही संधी परमेश्वराने मला दिली. चर्च टीमचे मी परमेश्वराच्या नावात आभार मानते. हे माझ्या जीवा परमेश्वराचा आणि त्याचे सर्व उपकार आणि जगदीश ब्रदरनी आणि त्यांच्या कुटुंबाने तेच केलेलं आहे. आज त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद करण्यासाठी ते विसरले नाही आहेत. आणि प्रियांनो, हे कुटुंब आज परमेश्वराचा धन्यवाद करत आहेत. त्याचं कारण आपल्याला पुढंच मिळतं त्या वचनामध्ये. कारण का परमेश्वराचा धन्यवाद द्यायचा आहे? तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. पुढे काय आहे वचन? हालेलुया, आमेन. तो तुझे सर्व रोग बरे करतो. आणि ज्योती सिस्टरांच्या जीवनामध्ये हे अद्भुत कार्य परमेश्वराने केलेलं आहे. आणि केवळ त्यांच्या जीवनात नाही तर इथं बसलेल्या प्रत्येकाच्या जीवनात परमेश्वराने हे कार्य केलेलं आहे. हालेलुया. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊया. जगदीश ब्रदर, ज्योती सिस्टर, मावशी, जानू आणि जय हा यांचा परिवार गेले अनेक वर्षापासून, जवळजवळ 10 ते 15 वर्षापासून आपल्या मंडळीमध्ये आहे. आणि परमेश्वराने त्यांच्या कुटुंबामध्ये, त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत साक्षी केलेल्या आहेत. आणि म्हणूनच त्यांची जी प्रिय जानू जी आहे ती लहान असताना सुरुवातीला ती पहिले चर्चला आली. त्यानंतर ती संडे स्कूलला बसत होती. आणि त्यानंतर तिने आपल्या घरी जाऊन सांगितलं. मग नंतर मावशी आल्या आणि त्यांचा परिवार हळूहळू येत गेला चर्चला. आणि आज ते परमेश्वरामध्ये स्थिर आहे. हालेलुया. परमेश्वर आमच्यासाठी फक्त तारणच नाही, सार्वकालिक जीवन नाही, तर परमेश्वर सर्व प्रकारचे भौतिक, शारीरिक, आत्मिक सुटका देण्यासाठी आणि सर्व प्रकारच्या गरजा भागवण्यासाठी तो आम्हाला सहाय्य करतो. आणि म्हणून तो आम्हाला सुटका देतो सर्व प्रकारच्या गोष्टीतून. आणि या उपकारस्तुतीने परमेश्वराला आनंद होतो. हालेलुया. जेव्हा आम्ही आभाररूपी यज्ञ करतो, परमेश्वराचं गौरव करतो. आणि या गौरवाद्वारे परमेश्वराची आणि आमची जवळीकता अधिक निर्माण होते. अधिक त्याच्या जवळ आम्ही जातो. आणि उत्तम असे नातेसंबंध परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याच्या संगतीमध्ये राहिल्यामुळं तो आमच्या जीवनात आशीर्वाद देतो. आणि ही उपकारस्तुती केवळ एका व्यक्तीचीच नाही तर या कुटुंबाची आणि आपली देखील आहे की आपण देवाचा धन्यवाद करतो. आणि खरोखर परमेश्वराने त्यांना शक्ती दिली. जगदीश ब्रदरने केवळ फक्त भौतिक वचनच आपल्या पत्नीसाठी पूर्ण नाही केलं की त्यांनी त्या आजारपणामध्ये, त्यांच्या ऑपरेशनमध्ये त्यांची काळजी घेतली किंवा त्यांनी हॉस्पिटलायझेशन केलं, त्यांची देखभाल केली. परंतु त्यांनी जी काही परमेश्वराने दिलेली आभाररूपी यज्ञ सादर करण्याची जबाबदारी देखील त्यांनी पार पाडलेली आहे. हालेलुया. आणि त्यांनी प्रित्यर्थ कृतज्ञता, आभार प्रदर्शन हे व्यक्त केलेले आहे. आणि प्रियांनो, ही आभार प्रदर्शन, ही उपकारस्तुती परमेश्वराला खूप आवडते. त्याचा सुगंध खूप आवडतो. हालेलुया. आणि परमेश्वर त्या सुगंधाने आनंदित होतो. हालेलुया. आणि अशीच एक उपकारस्तुती आहे आणि ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याचं जे काही आजच्या वचनाचं हेडिंग आहे ती काय आहे माहिती आहे का? आभार प्रदर्शनाची उपकारस्तुती, देवाची दया आणि आशीर्वादाचा मेघधनुष्य. हालेलुया. आशीर्वादाचा मेघधनुष्य आपल्या जीवनात देव कसा देतो ते आपण बघूया. उत्पत्ती 8व्या अध्यायामध्ये आपल्याला माहिती आहे प्रियांनो, जर 8वा अध्याय आपण काढला तर त्यामध्ये वचन सांगतं की जलप्रलयाच्या मोठ्या संकटातून परमेश्वराने काय केलेलं आहे? नोहाला वाचवलेलं आहे. त्या ठिकाणी पृथ्वीवरती सगळं काही नाश पावलेलं आहे. आम्ही बघितलं तर मनुष्य प्राणी आहे, पक्षी प्राणी, सगळं काही नाश झालेले आहे. कोणीच वाचलं नाही. फक्त कोण वाचलेलं आहे? नोहा आणि त्याचं कुटुंब वाचलं आहे. जलप्रलयातून ते सुरक्षित बाहेर आलेलं आहे. आणि त्याने काय केलेलं आहे? या संकटातून वाचल्यावरती देवाची उपकारस्तुती केलेली आहे. मोठं असं संकट त्याच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळतं. तो जर अध्याय आपण वाचला आणि जर आपण बघितलं त्या 7व्या अध्यायामध्ये तर ते संकट असं होतं की त्या ठिकाणी परमेश्वराने इतका पाऊस पाडला, महाजलाशयाचे सर्व झरे फुटले. विचार करा,
महाजलाशयाचे झरे फुटले आणि आकाशाची दारे उघडली. आपण कल्पना पण करू शकत नाही की या ठिकाणी असा पाऊस होता, साधारण पाऊस नव्हता. तिथं झरे उघडले गेले आणि आकाशाची दारे उघडली गेली आणि तिथं किती क्युसेक पाणी जमा झालं हे बघायला कोणी मनुष्य नव्हता हा प्रियांनो. किंवा कसं पाण्याचा विसर्ग पण करायचा हे करायला कोणीच त्या ठिकाणी नव्हतं, कारण सर्व मनुष्य त्या ठिकाणी नाश पावले होते. कोणी मीडियाची टीम पण त्या ठिकाणी जाऊ शकली नाही, कारण त्या ठिकाणी एवढा पाऊस आणि त्या पावसाचं वर्णन केलं आहे की ते तारू पाण्यावर तरंगत होते आणि इतका पृथ्वीवर पाण्याचा जोर होता, सर्व पर्वत उंच बुडले आणि त्याच्यावर 15 हात पर्वत झाकून गेले. म्हणजे विचार करा तुम्ही किती मोठा पाऊस आणि तो पूर असेल की सर्व नाश पावले. एवढे मोठे पर्वत देखील त्या ठिकाणी नष्ट झालेले आहेत, ते नाहीसे झालेले आहेत. आणि जर त्याला वाचवणारं एकच साधन त्यामध्ये तो होता, ते काय आहे? हालेलुया. ते साधन म्हणजे तारू होतं प्रियांनो. त्या तारूमध्ये त्याला त्या ठिकाणी सुरक्षा मिळाली होती. आणि आज आपलं प्रिय कुटुंब, गायकवाड कुटुंब, त्याला वाचवणारं, आज ही उपकार स्तुती करणारं हे तारू म्हणजे चर्च आहे, मंडळी आहे. हालेलुया. या तारूमध्ये त्यांना सुरक्षा मिळालेली आहे, या तारूमध्ये त्यांना सावली मिळालेली आहे, या तारूमध्ये त्यांचं पोषण झालेलं आहे. गेले 10 ते 15 वर्ष या तारूमध्ये त्यांना सुटका मिळालेली आहे. आणि त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने ही उपकार स्तुती आज घडवण्यामागं एक मोठा एक आशीर्वाद त्या ठिकाणी लपलेला होता. आणि जर आपण बघितलं तर या तारूमध्ये नोहा आणि त्याचं कुटुंब जवळजवळ वर्षभर होतं. आणि भलेही त्या ठिकाणात आज आम्हाला आमच्या जीवनात संकट येतील, प्रश्न येतील, विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा तो एक भाग आहे, परंतु त्या ठिकाणात परमेश्वर त्यांची पाखर आम्हा प्रत्येकावरती घालतो. या तारूमध्ये त्याची पाखर त्याने आमच्यावर घातलेली आहे, त्याच्या पंखाखाली त्याने आम्हाला आश्रय दिलेला आहे आणि त्याचं बचाव, त्याची सुटका या तारूमध्ये या कुटुंबाला मिळालेली आहे. हालेलुया. आणि हे चर्च म्हणजे एक कवच आहे की ज्यामध्ये सुरक्षा आहे. इथे एकत्रित येऊन जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, आराधना करतो, जेव्हा आम्ही वचनाची भाकर मोडतो, ख्रिस्ताच्या देहामध्ये आम्ही सहभागी होतो, इथेच आम्हाला सुरक्षा आहे. हालेलुया. हे मोठं तारू परमेश्वराने त्या ठिकाणामध्ये नोहाला दिलं आणि आज आम्हा प्रत्येकाला दिलं, या कुटुंबाला देखील दिलं. आणि आपण बघतो की या ठिकाणामध्ये हे तारूमध्ये काय होतंय, सगळे एकत्र येतात. आणि स्तोत्र 133 मध्ये आपल्याला वचन माहिती की बंधूंनी ऐक्याने एकत्र ज्या ठिकाणामध्ये येतात त्या ठिकाणी सार्वकालिक आशीर्वाद आपल्याला मिळतात. आणि त्याच्या पहिल्याच लाईन काय आहे, पहा. हे आपण शिकलो आहोत, पहा बंधूंनी, म्हणजे देव पण पाहतो आणि आपल्यालाही पाहायला लावतो की या तारूमध्ये कोण एकत्र येत आहे. हालेलुया. कोण या सहभागितेत एकत्र येत आहे ते देव पाहतो. आणि मग त्यानंतर एक तेला समान एकता, तो पवित्र आत्म्याचा अभिषेक, ते सामर्थ्य कुठे येतं? पहिले अहरोनाच्या मस्तकावरती येतं. ते अहरोन एक प्रमुख याजक होता, त्याच्या त्या मस्तकावर येतं. त्या मस्तकावरून ते दाढीवरती येतं, दाढीवरून ते वस्त्राच्या काठापर्यंत येतं आणि त्या पूर्ण शरीराला, म्हणजे आपण प्रत्येक जण या मंडळीमध्ये आशीर्वादाचा तो पेला भरून वाहणारे लोक आहोत. म्हणूनच आम्हा प्रत्येकाला इथं सुरक्षा मिळते, सुटका मिळते, कारण इथं एकत्रितपणे आपण पवित्र आत्म्याचं जे उतरणं आहे ते अनुभवतो. देवाच्या त्या अभिषिक्त सेवकाकडून म्हणा, दासाकडून म्हणा, ते आमच्यापर्यंत आशीर्वाद येतात आणि आम्ही तो आशीर्वाद जो आहे, तो अभिषेक आमच्यावरती येतो जेव्हा आम्ही या तारूमध्ये एकत्रित येतो. आणि या ठिकाणी नेहमी वचन असं आपल्याला सांगतं की हे आशीर्वाद कसे आहे, वरून खाली येतात. नेहमी हे देवाकडून आम्हाकडे येतात, देवाकडून सेवकाकडे, सेवकातून मंडळी, याजक, वडील आणि पुढारी, त्यांच्याकडून आपल्या प्रत्येकापर्यंत, लहान मुलांपर्यंत ते आशीर्वाद येतात. आणि अशीच ही जी योजना परमेश्वराने मंडळीसाठी, या तारूसाठी केलेली आहे. आणि हे आशीर्वाद आज आम्ही अनुभवत आहोत या कुटुंबासाठी. आम्ही देखील अनुभवलेले आहे आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. आणि वचन सांगतं 8:19 मध्ये की हे तारवातून नोहा बाहेर आला. नोहाला परमेश्वराने बाहेर आणलं या तारवामधून. आणि देवाने नोहाला कधीच सांगितले नाही की तू माझ्यासाठी हे कर, ते कर. आणि तिथंसुद्धा असं लिहिलं गेलं नाही आहे की नोहा तारवातून आल्यानंतर या ठिकाणामध्ये वस्तीला गेला,
या ठिकाणामध्ये राहिला, परंतु काहीच संबंध नाही. परंतु या ठिकाणी एखादा व्यक्ती विचार करा, जर जवळजवळ 1 वर्ष तारूमध्ये आहे, तर तो आल्यावरती काय होईल बाहेर? आता मला जरा रिलॅक्स व्हायचं आहे, आता मला जरा या सगळ्या गडबडीतून गोंधळातून मी जरा रेस्ट घेणार. पण त्याने तसं केलं नाही. त्याने काय केलं? परमेश्वरासाठी एक वेदी बांधली असं म्हटलेलं आहे. आणि त्याला वाटलं असतं की पृथ्वी तलावरती मी भरपूर काय करू शकतो, सगळं मोकळं होतं त्याला. तो घर बांधू शकत होता, शेती करू शकत होता, सर्व व्यवस्था आपल्या कुटुंबाची लावू शकत होता. परंतु त्याने एक पहिलं काम केलं की त्याने या संकटातून वाचल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे परमेश्वराची वेदी त्या ठिकाणी बांधलेली आहे. आपण संकटातून बाहेर आल्यानंतर परमेश्वराला आम्ही धन्यवाद देतो का आम्ही विसरून जातो? आज आम्हाला परीक्षण करायचं की आम्ही किती वेळा परमेश्वराला धन्यवाद दिला. आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कितीतरी वेळा परमेश्वराने आम्हाला संकटातून बाहेर काढले, पण नोहा विसरला नाही. आणि देवाने देखील नोहाला आज्ञा केली नव्हती तू माझ्यासाठी वेदी बांध. त्याने ती वेदी स्वतःहून बांधली आणि त्या ठिकाणी वेदीला त्याने प्राधान्य दिलं. त्याने वेदीचा पाया पहिले बांधला. आज देखील आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने या गोष्टी आपल्यासाठी केलेल्या आहेत. त्याबद्दल आम्ही देवाच्या कार्यासाठी, आमच्या मंडळीसाठी, देवाच्या गौरवासाठी आम्ही पहिले पाया घालूयात. आणि त्याने वेदी बांधल्यानंतर 8:21 मध्ये वचन सांगतं की त्या वेदीवर त्याने सर्व प्रकारचे शुद्ध पशु, शुद्ध पक्षी त्या ठिकाणी ठेवले. प्रियानं उरलं सुरलेलं त्याने दिलेले नाही. त्याने शुद्ध पशु, शुद्ध पक्षी, उत्तमातले उत्तम ते दिले. तो असं म्हणू शकत होता, जाऊ द्या कुठलं तरी एखादे पक्षी देऊया, परंतु त्याने चांगल्यातले चांगले निवडले, दोषहीन निवडले, शुद्ध आणि पवित्र. कारण देवाला शुद्धता आणि पवित्रता आवडते. परमेश्वर अंतःकरण पारखतो आणि त्याने देवाला काय आवडतं याचा विचार केला. आज देखील आमच्या जीवनात पुष्कळ गोष्टी आहे की आम्हाला आवडतात, त्या गोष्टी आम्ही करू इच्छितो, परंतु नोहाने देवाचा विचार केला. त्याने देवाला काय आवडतं. एवढे दिवस तारूमध्ये असलेले ते प्राणी थोडकेच होते, परंतु त्याने राखून ठेवले नाही, तर ते त्याने विचार न करता त्याने देवासाठी ते देऊन टाकले. आणि आपल्याला पुढं असं कळतं की त्या ठिकाणी परमेश्वराने काय केलेलं आहे? त्याचा सुवास घेतलेला आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर सुवास घेतो. हालेलुया. परमेश्वर सुवास घेतो. प्रियांनो, तुम्ही कुठल्याही कोपऱ्यात असा कुठेही प्रार्थना करा, सुवास परमेश्वराकडे जाणार आहे. परमेश्वराने पृथ्वी तलावर बघितलं की नोहाने माझ्यासाठी काय केलेलं आहे, त्याचा सुवास त्याने घेतला. त्याने त्या प्राण्यांच्या रक्ताचा सुवास त्याला नव्हता आवडलेला, परंतु नोहाचं अंतःकरण जे होतं धन्यवादित, त्याचा सुवास परमेश्वराकडे गेलेला आहे. हालेलुया. नम्र लीन तो झाला. त्याने सगळं काही बाजूला सोडून त्याने देवाची वेदी बांधली, प्राधान्य दिलं. आणि आज देखील परमेश्वर आपल्याकडून कुठलेही काही मागत नाही प्रियांनो, पैसा मागत नाही, कुठलीही अपेक्षा आमच्याकडे करत नाही, पण फक्त धन्यवादित, कृतज्ञ अंतःकरण, आभारी हृदय तो मागतो. आणि आजच्या या उपकार स्तुतीमधून आम्ही हेच शिकत आहोत की परमेश्वराला आमचं काही नको आहे, त्याला धन्यवादित हृदय फक्त आम्हाला हवं आहे. आणि मला वाटतं सिस्टरांचं ऑपरेशन होऊन फक्त 1 महिना झाला आणि हे डिसिजन परमेश्वराने त्यांच्या मनात घातलं आणि त्यांनी उपकार स्तुती ठेवली. वास्तविक बघता त्यांना सुद्धा रिझन होते की नाही, आत्ताच माझी पत्नी ऑपरेट झाली आहे, आता मी नाही करू शकत. पण त्यांनी सर्व काही सोडून देवाने त्यांच्या मनामध्ये घातलं की तू या गोष्टीबद्दल देवाचे आभार मान, ही उपकार स्तुती कर सर्वांसमोर. कारण जे देवाने आशीर्वाद दिलेले आहे ते सगळ्यांना, आम्हा प्रत्येकाला त्याचं गौरव करण्यासाठी त्याने हे उपकार स्तुती करण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनामध्ये, मनामध्ये घातलेली आहे. आणि म्हणून किती उत्तम परमेश्वर आहे की तो सुवास घेतो. त्याला आमच्या जीवनातला सुवास देणं हे आपलं काम आहे. आणि त्याला मनुष्याची संगती आवडते, म्हणूनच तो आदामासंगती भेटायला रोज आणि रोज त्याच्या सहभागितेमध्ये तो येत होता. आदामासाठी, हवेसाठी, पृथ्वी तलावरती किती चांगला देव आहे, तो आम्हाला एकटं सोडत नाही. आणि सुवास आवडल्यानंतर एक मोठी घटना त्या ठिकाणामध्ये घडलेली आहे. हालेलुया. सुवास घेतल्यानंतर जी काही नोहाची छोटीशी कृती होती ती देवाचा निर्णय बदलणारी अशी होती.
आणि आजची प्रार्थना ही छोटीशी कृती असेल असं वाटत असेल आपल्याला, पण गायकवाड कुटुंबाच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल आणणारी ही उपकार स्तुती त्यांच्या जीवनात कुटुंबामध्ये ठरणार आहे. आणि त्याद्वारे हे सर्व शिलोह कुटुंब आशीर्वादित होणारे. येणाऱ्या दिवसामध्ये अद्भुत कार्य परमेश्वर त्यांच्या जीवनात, कुटुंबात, त्यांच्या नातेवाईकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घेऊन येणार आहे. आणि ही छोटीशी कृती जेव्हा परमेश्वराने त्याची बघितली, तक्षणी परमेश्वराने काय केलं, देवाने मनात म्हटले. म्हणजे डिसिजन देवाचं कुठं झालं, मनामध्ये. हालेलुया. आणि जेव्हा देवाने ठरवलं तेव्हा तो केल्याशिवाय राहत नाही. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने एक डिसिजन घेतलं, एक प्रतिज्ञा झाली त्या ठिकाणी. ते डिसिजन फक्त नोआच्या कुटुंबासाठी नव्हतं, संपूर्ण पृथ्वीच्या मानवजातीसाठी ते होतं, सर्व पृथ्वी तलाच्या लोकांसाठी होतं. आणि आजचं हे जे काही उपकार स्तुती आहे, फक्त त्यांच्यासाठी आशीर्वादाचं नाही, तर आम्हा सर्वांसाठी ते आशीर्वाद परमेश्वर देत आहे. हालेलुया. आणि त्या ठिकाणी पृथ्वीवर परमेश्वराने जे मानवामुळं वचन सांगतं की मी इतर भूमीला त्या ठिकाणी शाप दिला होता, परंतु आता वचन सांगतं 8:21 आपण वाचूया ते वचन. हालेलुया. हे आहे परमेश्वराचं डिसिजन. आणि जर आपण उत्पत्ती 6 मध्ये बघितलं तर परमेश्वर काय आहे, परमेश्वर मनुष्याला काय म्हणत आहे तिकडे, जर आपण उत्पत्ती 6 आणि 7 वाचलं तर, हालेलुया. उत्पत्ती 6 मध्ये परमेश्वर खूप चिडला आहे मनुष्यावर, अनुताप झालेला आहे, खेद झालेला आहे. परंतु या ठिकाणामध्ये 8:21 मध्ये मनामध्ये परमेश्वराने सुवास घेऊन काय केलेला आहे, तो म्हणत आहे मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट आहे आणि देवाचा स्वभाव आहे पापावर दया करणे. हालेलुया. पापावरती त्याने त्या ठिकाणामध्ये त्याने दया केली पुन्हा एकदा. आणि त्या ठिकाणी त्याने जे यज्ञ अर्पण केलं होतं, त्या क्षणी परमेश्वराने त्याचा निर्णय बदलला. प्रियांनो, परमेश्वराला आम्ही मरावं असं कधीच वाटत नाही, आमचा नाश व्हावा असं कधीच वाटत नाही. परंतु त्या उपकार स्तुतीद्वारे परमेश्वराचं आणि त्याचं नातं इतकं घट्ट आणि मजबूत झालं की त्या ठिकाणी परमेश्वराने आपला निर्णय बदललेला आहे. अखिल मानवजातीसाठी त्याने ती दया मोकळी केलेली आहे. आज एका व्यक्तीच्या आभार प्रदर्शनाने सगळ्या मंडळीला, विश्वासणाऱ्या सगळ्या पिढीला देव आशीर्वादित करण्याचं मनामध्ये ठरवतो. हालेलुया. त्याचे नेत्र आजही आम्हाला पाहत आहेत. स्तोत्र 133 मध्ये आपण बघितलं की पहा, देव आपल्याला पाहतो, तो आपल्याला पाहायला सांगतो. आणि त्या ठिकाणी देवाने त्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जो अनुताप त्याला झाला होता त्याबद्दल तो खेद व्यक्त करतो. आम्ही देवाचे मुलं आहोत, आमचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, परंतु आम्ही त्याच्यामध्ये परिपक्व बनावं, आम्ही ते उत्तम आशीर्वादाचं जीवन जगावं, त्याच्या सहभागितेमध्ये चालावं, त्याच्या आज्ञांचं अनुसरण करावं आणि आम्ही साधारण नाही तर अलौकिक जीवन जगावं अशी परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. आणि तो एकटा परमेश्वरासाठी अलौकिक जीवन, बघा पृथ्वीवरती कोणीच मनुष्य नव्हता, परंतु तो एकटा अलौकिक त्याला जीवन परमेश्वराने दिलं होतं. आणि त्या ठिकाणामध्ये प्रियांनो, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या परमेश्वर आमची काळजी घेतो, तो आम्हाला सर्व काही पुरवठा करतो. आणि आजही त्याची इच्छा आहे की दैहिकतेतून काढून आम्हाला आध्यात्मिकतेकडे तो येऊ पाहतो. तो आम्हाला त्या जगातून काढून त्याच्या पवित्र राज्यामध्ये आम्हाला तो येण्यासाठी आव्हान करतो. आणि म्हणून त्याने करार केला त्या ठिकाणी. आणि जर आपण बघितलं वचन 9 आणि 9, उत्पत्ती 9:9 आम्ही जर बघितलं तर, हालेलुया.
फक्त नोहाशी करार नाही झाला, संततीशी पण करार झाला की या जलप्रलयाने प्राणी मात्र नष्ट होणार नाही, पृथ्वी नाश पावणार नाही आणि जलप्रलय पुन्हा कधीच व्हायचा नाही. हालेलुया. एका उपकार स्तुतीने, एका आभार प्रदर्शनाने एवढा मोठा परमेश्वराने निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी सर्व पृथ्वीला आशीर्वादित केलं आणि त्या ठिकाणी प्राणी सुद्धा वगळले नाही परमेश्वराने. फक्त मनुष्याला नाही तर त्या प्राण्यांसाठी सुद्धा परमेश्वर म्हणतो की प्राणी मात्र सुद्धा नष्ट होणार नाही, परत मी असा जलप्रलय आणणार नाही. आज नोहाप्रमाणे आम्हाला देखील ती वेदी बांधायची आहे आणि आज त्या वेदीमधून जर आम्ही प्रत्येक प्रकारच्या संकटातून आम्ही सुटलो आहोत तर तो परमेश्वर आमच्यासाठी देखील तो करार करतो. तो आमच्यामध्येच नाही तर सजीव प्राण्यांमध्ये करार करतो, तो नैसर्गिक गोष्टीमध्ये तो करार करतो. आणि प्रियांनो, त्या कराराचं चिन्ह म्हणून त्या दिवशी त्याने जर आपण उत्पत्ती याचा 9वा अध्याय 14वं वचन आणि 12वं वचन जर आपण बघितलं तर तो पूर्ण अध्याय परमेश्वराने त्या ठिकाणी काय केले आहे, नोहाबरोबर करार केलेला आहे. नोहाबरोबरचा करार त्या ठिकाणामध्ये आपल्याला बघायला मिळतो आणि हा युगानयुग परमेश्वराचा करार आहे. कुठल्या मनुष्याचा करार नाही प्रियांनो. कुठला मनुष्य वचन देईल तो विसरून जाईल, परंतु परमेश्वराने काय केलेलं आहे, नोहाबरोबर करार केलेला आहे. आणि जर त्या ठिकाणी परमेश्वराचा करार की तो म्हणतो की या पृथ्वीच्या वरती मी मेघ पसरील व त्यात धनुष्य ठेवील, एक कराराचं चिन्ह त्याने त्या ठिकाणामध्ये दिलेलं आहे. आणि जर आपण बघितलं तर सुरुवातीला तो पृथ्वीवरती राज्य करत होता, तेव्हा त्याने सर्व पृथ्वी काबीज करू शकला असता, परंतु त्याने वेदी बांधली, आभार प्रदर्शन केलं. परंतु आता जर आपण हा 9वा अध्याय आणि 14वं वचन वाचलं तर त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय कळतं, वचन 9:14, हां. आणि त्या ठिकाणी परमेश्वराने फक्त करार केलं नाही तर त्याचं चिन्ह त्या ठिकाणी दिलं. आणि 9व्या अध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळतं की परमेश्वर त्यांना काय करत आहे, आशीर्वाद देत आहे, पृथ्वी व्यापून टाका. हालेलुया. सुरुवातीलाच बाहेर आल्यावर परमेश्वराने त्याला सांगितलं नाही की पृथ्वी व्यापून टाक म्हणून. हालेलुया. पण परमेश्वराने त्याचं अंतःकरण बघितलं, आभार प्रदर्शन बघितलं, त्याने काय काय केलं ते बघितलं आणि शेवटी त्याच्याबरोबर करार झालेला आहे. आणि त्या ठिकाणामध्ये त्या करारामध्ये परमेश्वराने सर्व आशीर्वाद, जर 9वा अध्याय दिला बघितला आपण वाचला तर पृथ्वी व्यापून टाका, फलद्रूप व्हा आणि संततीला आशीर्वादित केले, सर्व सत्ता त्याच्या हातामध्ये दिलेली आहे, सर्व काही त्याच्या स्वाधीन केलेलं आहे. प्राणी पक्षी जसं आदामाच्या स्वाधीन केले होते तसंच नोहाच्या स्वाधीन केलेला आहे. आणि आजही परमेश्वर ते मेघधनुष्याद्वारे तो आमच्याशी करार करतो. हालेलुया. या उपकारस्तुतीद्वारे तो आज आमच्याशी करार करत आहे. या उपकारस्तुतीद्वारे आज गायकवाड कुटुंबाशी परमेश्वर करार करत आहे की मी तुझी संतती आशीर्वादित करेल, मी तुझी संतती वाढवील, फलद्रूप करेल. उत्पत्ती 9 अध्याय सगळे आशीर्वाद नोहाला त्या उपकारस्तुतीमुळे मिळालेले आहेत. आणि आपल्याला माहिती आहे आपल्या जी प्रिय आपली मुलगी जानू आहे ती उत्तम असं त्या ठिकाणामध्ये फॉरेन्सिक सायन्समध्ये ती उत्तम असं करिअर करत आहे. जय देखील जय NDAमध्ये तो उत्तम शिक्षण घेत आहे आणि ही सुरुवात आहे प्रियानो. परंतु परमेश्वराची लेकरं पूछ नव्हे तर मस्तक करणारा तो परमेश्वर आहे. हालेलुया. परमेश्वराला आपण धन्यवाद देऊ. तो करार परमेश्वर आज या कुटुंबाबरोबर आणि त्याच्यासोबत आपल्यासोबत देखील तो परमेश्वर करत आहे. आणि आज तो मेघधनुष्य आपल्याला सांगतं. आजही आपण बघतो मेघधनुष्य आकाशामध्ये, ते काय सांगतं, परमेश्वर करार मोडत नाही, परमेश्वर करार विसरत नाही, परमेश्वर करार करतो. हालेलुया. आज आपल्याला तो करार करायचा आहे प्रियांनो परमेश्वरासाठी. आणि मग त्या ठिकाणामध्ये जी वेदी त्याने पहिल्यांदा बांधली, धन्यवादाची वेदी होती. म्हणजे त्याने मनाने त्याने देवाचा धन्यवाद केला, थँक्स गिविंग अल्टर असं तिला म्हणतात. त्यानंतर त्या वेदीवर त्याने स्वतःला समर्पित केले, त्याने वर्शिप अल्टर, त्या ठिकाणी तीच वेदी त्याची आराधनेची वेदी ठरली. आणि त्या ठिकाणी त्याने स्वतःचं सर्व काही होतं उत्तमातले उत्तम, पशु पक्षी जे त्याच्याकडं होतं त्याने परमेश्वराला दिले. आणि तिसरी वेदी जेव्हा त्याने 2 गोष्टी केल्या, तिसरी वेदीवरती परमेश्वराने कार्य केलं, कॉव्हेनंट अल्टर. हालेलुया.
आणि त्या वेदीवरच देवाने करार केला. हालेलुया. आज किती जणांना परमेश्वराबरोबर करार करायचा आहे की प्रभू ते आशीर्वाद, ते करार मला तुझ्यासोबत करायचं आहे. प्रियानो, मी पहिलेच सांगितलं की परमेश्वराला मनुष्याची सहभागिता आवडते, म्हणूनच तो आदाम हवेला भेटायला येत होता. ती सहभागिता आमच्या संगती आणि वैयक्तिक तो करार करतो. हालेलुया. नोहाशी देवाचा करार असं हेडिंग आहे त्या ठिकाणी. आज आपलं पण नाव तिथं. परमेश्वर आम्हाला ही संधी देत आहे की करार आमच्याशी तो करायला तयार आहे. आपण तयार आहोत का? आणि आज आम्हाला दगडाची वेदी नाही बांधायची, तर आमचं हृदय हीच उत्तम वेदी आहे. रोज प्रार्थना, रोज धन्यवाद, रोज उपकार स्मरण, रोज देवाचं वचन, रोज देवाचं आज्ञापालन, रोज शुद्धता, रोज परमेश्वराचं अनुसरण, रोज समर्पण. आणि जेव्हा ही वेदी आम्ही परमेश्वराच्या चरणाजवळ आमच्या जीवनाद्वारे समर्पित करतो, जिथं वेदी आहे तिथं करार आहे, तिथं देवाची उपस्थिती आहे. आणि परमेश्वर देव आमचा करार जो आमच्यासोबत करतो तो कधीच विसरून जात नाही, तर तो करार तो आठवतो, त्याचं स्मरण करतो, तो आशीर्वादित करतो. आणि म्हणूनच मिखा, आपल्याला ते वचन एक आपण काढूया. मिखायाचा 7वा अध्याय 18वं वचन. मिखायाचा 7वा अध्याय 18वं वचन आपण शेवटी वाचूया आणि समाप्त करूया. हालेलुया. हालेलुया. आमच्याबद्दल जसं सुरुवातीला परमेश्वराला राग होता पृथ्वी तलावर मनुष्य निर्माण केल्याचा, खेद होता, तो काय म्हणाला की मी या मनुष्याला निर्माण उगीच केलं, तो अनुताप पावला. परंतु या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं तो आपला राग सर्व काळ मनात ठेवणार नाही. हालेलुया. किती चांगली गोष्ट आहे, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. प्रियांनो, आम्ही कितीही अपराध आम्ही पाप केले तरी आम्हाला क्षमा तो करतो. म्हणून आम्हाला आमचे अपराध घेऊन त्याच्याच समोर जायचं आहे, आम्हाला त्याच्याचकडे जायचं आहे, कारण त्याला दया करण्यात आनंद वाटतो. हालेलुया. त्याला दया करण्यात आनंद वाटतो, त्याला आम्हाला दोष देण्यामध्ये, दंड देण्यामध्ये आनंद वाटत नाही. म्हणून त्याने तो करार त्या ठिकाणी केलेला आहे. एका आभार प्रदर्शनाच्या वेदीनं परमेश्वराने एवढा मोठा निर्णय सर्व पृथ्वीवरच्या लोकांसाठी केला आहे. आणि आज आपण तो निर्णय, सगळा करार आज आम्ही ऐकत आहोत, पाहत आहोत, वाचत आहोत. आणि अनुभवायचा असेल तर आपल्या जागेवरती उभं राहूया. यावेळेस आपल्या अंतकरणाची वेदी परमेश्वरासाठी अशी तयार करूया की त्यामधला सुगंध कोणाकडे जायला पाहिजे? परमेश्वराकडे जायला पाहिजे. आणि तो सुगंध त्याच्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी ते आशीर्वाद तो आमच्यासाठी मोकळे करेल. या आपल्या अंतकरणाची वेदी आपण तयार करूया. आपले नेत्र यावेळेस आपण बंद करूया. स्वर्गातल्या परमेश्वराला धन्यवाद देऊ. या प्रिय कुटुंबाबद्दल आभार मानूया. त्यांच्यासाठी आपण प्रार्थनामध्ये जाऊया. परमेश्वराचं उपकार स्मरण करूया. आपले डोळे बंद करूया. यावेळेस मी घोडके आंटी यांना विनंती करते ते आपल्याला प्रार्थनेमध्ये चालवतील. प्रार्थना करूया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद माझ्या देवा. आभार मानतो आजच्या सुंदरशा संध्याकाळबद्दल, की जी संध्याकाळ प्रभूजी आमची योजना नव्हती, ही केवळ तुझी योजना होती माझ्या देवा. स्तुतीत पात्र आणि भयास योग्य असणाऱ्या आमच्या देवा, या ठिकाणी या आराधनेमध्ये, वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये तू विराजमान होतास. प्रेमळ पित्या, तुझ्या पवित्र आत्म्याची समक्षता या ठिकाणी होती. परमेश्वरा, तू या ठिकाणी चालत होता, फिरत होता माझ्या देवा. प्रत्येक शब्द तुझ्या कानापर्यंत पोचलेला आहे प्रभूजी. जी स्तुती आराधना केली, जे वचन आम्ही ऐकलं, जे सांगितलं गेलं माझ्या देवा, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुझी महान उपस्थिती होती. त्याबद्दल तुला धन्यवाद आणि धन्यवाद देतो प्रभूजी. हो परमेश्वरा, आज बंधू जगदीश मावशी, त्यांचे कुटुंब, जी उपकार स्तुतीची वेदी त्यांनी आज या ठिकाणी बांधली प्रभूजी, आमच्या समवेत परमेश्वरा, त्यांनी ज्या वेदीचा परमेश्वरा एक मान ठेवला, तुला संतोष विण्यासाठी, तुला आनंद देण्यासाठी आणि तुझ्याकडून अधिक आशीर्वाद घेण्यासाठी परमेश्वरा, आज जी योजना त्यांच्या जीवनामध्ये तू ठेवली होतीस आणि ती फलद्रूप करत आहेस माझ्या देवा, मनापासून तुझे आभार मानते. प्रेमळ पित्या, ह्या कुटुंबासाठी जे परमेश्वरा अद्भुत कार्य तू केलेलं आहेस, त्या प्रत्येक गोष्टीसाठी मी तुझे आभार मानते प्रभूजी.
बहिणीला तू उत्तम आरोग्य दिलंस. जे ऑपरेशन झालं परमेश्वरा, ती जी पोटात गाठ होती त्या गाठीपेक्षा तू मोठा होतास माझ्या देवा. आणि एका महिन्याभरात त्या बहिणीला तू उत्तम आरोग्य दिलंस. मी तुझे मनापासून आभार मानते प्रेमळ पित्या. ओ बाप्पा, हे कुटुंबाने तुला कधीही सोडलेलं नाही, तुला कधीही टाकलेलं नाही माझ्या देवा. जगदीश त्यांच्या जीवनामध्ये एक वाढदिवस तू दाखवलास, असे अनेक वर्ष तू त्यांना दाखव प्रभूजी. आत्तापर्यंत जसं तुला ते बिलगून चिटकून तुझ्या हाताला धरून ते राहिलेत, तसंच इथून पुढं त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाने असावं माझ्या देवा. त्यांच्या मुलांवर तू आशीर्वाद पाठवत आहे, त्यांच्या अभ्यासात, त्यांच्या शिक्षणात तू त्यांना सहाय्य करत आहेस प्रभूजी. परमेश्वरा, तुझं वचन आमच्या मंदिरासाठी आहे. शिलोहची लेकरं आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे चमकणार आहेत माझ्या देवा. आज तो चमकण्याचा अनुभव तू त्या लेकरांना द्यावास, अशी मी तुला आग्रहाची विनंती करत आहे माझ्या प्रभूजी. ओ प्रेमळ पित्या, आत्तापर्यंतची सगळी वर्ष तू त्यांच्यासोबत होतास, तू त्यांना कधीही टाकलं नाहीस. कोर्टाची केस तर तू जिंकून दिलीस माझ्या देवा, कारण विजय हा आमच्या पक्षाचा आहे. विजयी आमचा देव आहेस प्रभूजी. त्यांच्या वतीनं तू लढलास माझ्या देवा. वकिलाच्या जजच्या मनात कार्य केलंस. जे सत्यता आहे, जी सत्यता आहे, ती सत्यता त्यांच्या जीवनामध्ये तू प्रकट केलीस. मी तुझे आभार मानते माझ्या प्रेमळ पित्या. ओ परमेश्वरा, आम्ही तुला ह्याच्यापेक्षा अधिक काय मागावं. परमेश्वरा, आम्ही सगळ्या गोष्टींना केवळ तुझला उपकार स्तुती करतो, आभार रूपी यज्ञ तुला सादर करतो. जी वेदी त्यांनी बांधलेली आहे परमेश्वरा, त्या वेदीवर पुन्हा एकदा परमेश्वरा ती धगधगती आणि पेटती राहू दे माझ्या देवा. ती कधीही विझण्याचा अनुभव तू देणारच नाहीस माझ्या देवा. अनेक आशीर्वादांची ओतनी त्या वेदीद्वारे कर, अशी मी तुला विनंती आणि प्रार्थना करते प्रभूजी. या ठिकाणी आम्हा प्रत्येकांना हा आनंद साजरा करण्यासाठी आणलंस, मी तुझे मनापासून आभार मानते. आता परमेश्वरा, जे आत्म्यात आम्ही वचन ऐकलं त्या वचनासाठी मी तुझे आभार मानते. सारिकाला सहाय्य केलंस, मनापासून आभार आहे माझा देवा. तुझ्या लेकरांची प्रार्थना तू ऐकतोस, प्रार्थनेचं उत्तर तू देतोस माझ्या देवा. ह्या तुझ्या सगळ्या दयेबद्दल, गेलेल्या वेळेबद्दल तुझे आभार मानत, येणारे वेळ तुझ्या हातामध्ये सोपत, परत सगळा गायकवाड परिवार, बंधू, जगदीश, त्यांची पत्नी, मावशी, त्यांची मुलं तुझ्या मजबूत हातामध्ये देत, त्यांचं संपूर्ण जीवन तुझ्या हातामध्ये देत. ख्रिस्त येशू जो तारणारा, याचा गोड गौरवी जिवंत आणि सामर्थ्यशाली नावात मागितलं म्हणून ऐक आणि मान्य कर माझ्या देवा. आमेन.